लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील योगेश भाऊ झुरुंगे मित्र परिवाराच्या वतीनं राजस्थान येथील पवित्र स्थळांच्या दर्शन यात्रेचं आयोजन. लोणीकंदचे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांच्या नेतृत्वाखाली मायबाप जनतेसाठी राजस्थान येथील विविध पवित्र स्थळांच्या दर्शनासाठी आयोजित करण्यात आलेल्या यात्रेच्या पहिल्या टप्प्याचं भव्य प्रस्थान बुधवार दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता पेरणे फाटा येथील सिद्धेश्वर पॅलेस येथून करण्यात आले. यावेळी इच्छुक उमेदवार योगेश बाजीराव झुरुंगे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून लक्झरी बसगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यात्रेला निघालेल्या भाविकांना अनेक मान्यवरांनी मंगलमय शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यात्रा प्रस्थानापूर्वी सकाळी 10 वाजता संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सहभागी भाविकांना यात्रेचं सविस्तर नियोजन, शिस्तीचं नियम व आवश्यक सूचना देण्यात आल्या. त्यानंतर यात्रेकरूंसाठी स्नेहभोजाचं आयोजन करून यात्रा राजस्थानकडे मार्गस्थ झाली. या दर्शन यात्रेसाठी आरामदायी लक्झरी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेदरम्यान रुचकर व सकस भोजन, प्राथमिक आरोग्य उपचार सुविधा तसेच उत्तम निवासाची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक यात्रेकरूची विशेष काळजी घेण्यासाठी आयोजक व स्वयंसेवक तत्पर राहणार असून संपूर्ण यात्रा शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीनं पार पडणार आहे. या दर्शन यात्रेमध्ये श्री खाटू श्याम मंदिर, श्री सालासर बालाजी मंदिर, सांवरिया सेठ, अजमेर शरीफ यांसह आणखी 2 पवित्र स्थळांचं विशेष सरप्राईज यात्रेकरूंसाठी ठेवण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. यात्रेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रस्थानाच्या वेळी संपूर्ण परिसरात उत्साहाचं व जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळाले. यावेळी इच्छुक उमेदवार योगेश झुरुंगे काय म्हणाले, नक्की ऐका. भरारी न्यूज वृत्तसेवा. काम करून संध्याकाळी आल्यानंतर फोन होतो, भाऊ काय काम आहे आज सांग. आपण सांगायचं नाही रे दिवसभर तू काम करून आलाय, तेवढं थांब काहीतरी हे केलंस नाही. भाऊ आपल्याला जिल्हा परिषद निवडणूक लढायची आहे, आपल्याला पळायला लागणार आहे. तू आम्हाला कामं सांग, आम्ही कामं करायला तयार आहे. ही मायबाप जनता आपल्याला कधी विसरणार नाही, ही 100% ते मला जाणीव करून देतात. या जाणीवेची कुठतरी एक पोच नव्हती म्हणून यांनी सगळ्यांनी जे नियोजन केलंय, ज्या माता भगिनी आल्या सगळ्या, जे वडीलधारी मंडळी, जे मित्र परिवार आलाय, त्या सर्वांचे खूप आभार मानतो. एक प्रयत्न केला छोटासा सहल काढण्याचा आणि देवदर्शनाचा. सहकार्यातून सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं आणि पुढील वाटचालीला मला शुभेच्छा द्याव्यात. मी आयुष्यभर असंच काम करत राहील. तुमच्या सगळ्यांची आशीर्वादाची अपेक्षा आहे. एवढे बोलून थांबतो. स्वतःवर विश्वास ठेवा. पंखाशिवाय उडणं होईल, तेलाशिवाय सुद्धा वातीचं जळणं होईल आणि श्वासाशिवाय सुद्धा जगणं होईल. पण आता आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. नक्कीच भाऊ, तुमच्या या हाकेला मात्र समस्त ग्रामस्थ मतदार वर्ग तुम्हाला नक्कीच हाक देईल. सागर भाऊ, उपस्थितांच्या वतीनं मी आपणास ग्वाही देतो की सर्व मायबाप जनता नक्कीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतील आणि तुम्हाला प्रचंड बहुमताने निवडून आणतील असं उपस्थितांच्या वतीने आपल्याला आश्वस्त करतो. आणि पुढील कार्यक्रमात